मुंबई गोवा महामार्गावर कोलेटी गावाजवळ एसटी बस आणि ट्रकचा अपघात झाला। या अपघातात ट्रक चालकाचा पाय तुटला आहे। अपघातात ट्रकच्या चालकाच्या बाजूचा भाग आतमध्ये ठोकला गेला, त्यामुळे चालकाचा पाय त्यामध्ये अडकला होता। ताबडतोब स्थानिकांच्या मदतीने ठोकलेल्या एसटीला लोखंडी साखळदंड लावून ट्रकच्या आतमध्ये घुसलेला भाग खेचण्यात आला आणि ट्रक चालकाला बाहेर काढण्यात आले। त्यानंतर चालकाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे। दापोली येथील रामराज्य महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे रानभाज्यांचे अनोखे प्रदर्शन शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले होते। कोकणमध्ये आढळणाऱ्या भारंगी, टाकळा, कुरडू, करटोली, मायाळू, तेरी, अळू, कोवळा बांबू, दिंडा, कुडा, आंबोशी, पाथरी, शेवगा, केना, पानांचा ओवा, कपाळफुडी, खापरफुटी, आघाडा, काटेमाट, चिवळ, घोळभाजी, आंबाडी, सुरण आणि उंबर अशा इत्यादी भाज्यांपासून बनवलेल्या पाककृतींचा समावेश प्रदर्शनात करण्यात आला आहे। दापोली तालुक्यातील अनेक भागात प्रीपेड मीटर बसवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे। या विरोधात संताप व्यक्त करण्यात येतोय। या संदर्भात दापोलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाविकास आघाडी यांच्या वतीनं तहसीलदार आणि विद्युत महावितरण खात्याच्या अधिकाऱ्याला निवेदन देण्यात आले। यावेळी राष्ट्रवादीचे नेते सचिन तोडणकर, मंगेश मोरे, ऋषिकेश गुजर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे इतर नेते उपस्थित होते। जेव्हा मीटरचं कुठलंही रीडिंग असो, तुमचं रीडिंगचा माणूस तिथे जातो, तिथे घरात पोहोचतो, जो मीटरचे फोटो घेतो, तेव्हा ते सर्व मेसेज तुमचे त्या नंबरवरती येतात। मग हे मीटर बसवायसाठी हे कसं नाही, तुम्ही कसं काय तुम्ही डायरेक्ट बसवायला सांगताय। आणि दुसरी गोष्ट, अशा पण कंप्लेंट आहे, तुमचे एका जागेवर 4 मीटर असले ते 2 मीटरवरती तुमचे जे रीडिंगला माणसं जातात, ती माणसं तिथे त्या रीडिंगचे जास्त रीडिंग लिहून तिथे, आता तुमचे इथे कंप्लेंट आहेत, मी स्वतःची कंप्लेंट मी दिलेली आहे। ते कोंडेकर, माझं सईद कोंडेकर नाव आहे, मी तिथे दिलेले, बघा तुम्ही वाचा तिथे। हे असे कसे, आणि त्यांनी 2 दिवसांनी मेसेज करून मला पाठवलं की हे आमची चूक झाली। मग अशी मला सांगा, जर खेडेगावात माणसं असतील आणि त्या खेडेगावात जर म्हातारा माणूस असेल तिथं, तो रीडिंगसाठी इथे येईल काय, तो खर्च करून इथे सर्वे करतो, आम्ही घेऊन एक बैठक आपण पहिली गोष्ट साहेब, ऍक्शन पहिली या मीटरवरती का काम तात्काळ थांबवा। शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी पनवेल येथे साजरा होत आहे। या वर्धापन दिनाला मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत। या मेळाव्यात राज ठाकरे कोणावर तोफ टाकतात याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून राहिलंय। या वर्धापन दिन सोहळ्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे। कामगार पक्षाचा 78वा वर्धापन दिवस आहे आणि आज गेले 78 वर्ष म्हणजे 3 ऑगस्ट 1947 साली आपल्या या पक्षाची स्थापना झाला। शेतकरी कामगार पक्षाचा स्वतंत्र व्हायच्या आधीपासूनचा विषय आहे आणि आजही शेतकरी कामगार पक्षाचा लाल झेंडा आहे ते डौलाने फडकत आहे। शेतकरी कामगार पक्षाचा 78वा ऐतिहासिक वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होत आहे। त्याच्यासाठी गेले 8 दिवस जय्यत तयारी आम्ही मंडळी करतोय। त्याचबरोबर या ठिकाणी HDFC सर्कलवरनं एक मुख्य रॅली येणार आहे, अंडा कॉलनीमधनं एक रॅली येणार आहे, वलप रोडवरनं एक रॅली येणार आहे, आदई सर्कलवरनं आहे। तशी चारी बाजूनी कार्यकर्त्यांच्या जयघोष करणाऱ्या रॅल्या या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर कार्यक्रम सुरुवात होईल। रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कुस्ती प्रशिक्षण शिबिर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथे घेण्यात आलं। हे शिबिर 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट पर्यंत होणार आहे। या शिबिरामध्ये रत्नागिरी शहर तसेच परिसरातील जवळपास 20 ते 25 शाळांमधील मुले या शिबिरात सहभागी होणार आहेत। या शिबिराचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते। शालेय मुला मुलींचे कुस्तीचे शिबिर या ठिकाणी आज सुरुवात केलेली आहे। हे शिबिर 1 ते 10 ऑगस्ट या कालावधीमध्ये सुरू राहणार आहे। या आपल्या जिल्ह्यातल्या ज्या शाळा आहेत त्या शाळेतल्या मुला मुलींना कुस्तीचं योग्य प्रशिक्षण आपण या ठिकाणी कुस्ती असोसिएशन आणि क्रीडा कार्यालय यांच्यामार्फत देणार आहोत। या आजच्या कार्यक्रमासाठी, या सुरुवात करण्यासाठी, आज उद्घाटनासाठी आपले लाडके क्रीडाधिकारी विजयजी शिंदे साहेब यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे। त्यांच्याबरोबर त्यांचे सुनील कोळी सहाय्यक क्रीडाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। आमचे कुस्तीचे
क्रीडा महर्षी आम्ही ज्याला म्हणतो ती भाई विलणकर, कार्याध्यक्ष डॉक्टर केळकर, उपाध्यक्ष अमित विलणकर, दुसरे उपाध्यक्ष आमचे आनंदजी तापेकर. या शिबिरासाठी आज या मुलांची जी उपस्थिती आहे त्या शिवाजी हायस्कूलचे सैफुद्दीन पठाण सर, आपल्या पश्चिमी हायस्कूलचे जाधव सर ना सर, जाधव सर, त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना सहाय्यक श्री योगेश हरचेरकर. आज सगळ्यात शेवटी मी नाव घेतो कारण आपल्याला हे जे 10 दिवस आपल्याला प्रशिक्षण देणार आहे त्या आपले सय्यद सर या कुस्ती असोसिएशनला जिवंत ठेवण्याचं काम करतायत. की प्रसिद्धी या माध्यमातून ते आमचे खलपे सर, या सगळ्यांच्या उपस्थितीत मी त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.